लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा लहान बाबाचा चाले कायदा लहान बाबाचा चाले कायदा सप्रेम जयगुरु, आज आपण शनिश्चरापेठ कोंढाळी येथील एक वड्याळकर दाजी आपल्यासोबत आहे आणि तेथे त्यांच्या घरीच आवारामध्ये एक दत्तात्रयाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती या मंदिरामध्ये आहे आणि त्यांना दाजींना जे काही समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव आहे ते त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. हा दाजी, जय गुरु. जय. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव प्रभाकर यादवराव वड्याळकर. मूळचे राहणारे? मूळचे राहणारे, मुक्काम पोस्ट कोंढाळी, तहसील काटोल, जिल्हा नागपूर. अच्छा. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानोजी महाराजांचे जे काही अनुभव आले तुम्हाला ते सविस्तर सांगा आपल्या चॅनलला. मी 1969 पासून दत्ताचा उपासक म्हणून आहे. अच्छा. मी आर्वीला 5 वर्ष कार्यक्रम केला श्रीराम राम जन्माचा. त्या ठिकाणी लहानोजी महाराजांची बरेचदा भेट माझी त्यावेळेला झाली. असं काय? आणि त्यांचे अनुभव इतके आहे का जे बोलत होते. एकदा मी लहानोजी महाराजांच्या गावाला मी टाकर खेळायला गेलो असताना 2 पंडित दरवाजावर उभे होते. आणि त्यांना मी जसं हात देऊन ते पडले बाजूला आणि मी एकदम आतमध्ये त्या पायऱ्या करून मी त्यांच्यापाशी बसलो. मला म्हणते तंबाखू घेतं का? म्हटलं नाही. म्हटलं पण मी बिडीवाला आहो, मी बिडी घेत असतो. त्यावेळेपासून असं बोलले का बाबाजीले? बाबाजीला बोलले का? असे बोललो ना मी. आमने सामने असे बसले होते त्यावेळेस. असे अगदी पायऱ्या उतरायची पायऱ्या होते ना, आतमध्ये बसले होते. हो का? त्यावेळेला. अच्छा. तर पाहिजे का म्हणे? म्हटलं नाही, मला नाही पाहिजे म्हटलं. असे अनेक वेळा मला ज्या वेळेला मी स्मरण केलं लहानोजी महाराजांचं त्यावेळी मला त्यांनी दृष्टांत दिलेले आहे. असे दृष्टांत दिला आहे तुम्हाला? दृष्टांत दिले. आणि प्रत्यक्ष दर्शन कुठे झालं? प्रत्यक्ष दर्शन टाकरखेड्याला आणि आर्वीला 4-5 वेळा. हो काय? आर्वीला ज्या वेळेला नेहमी यायचे ते दुकानामध्ये कोणाच्या तरी घरी, तेव्हा दर्शन व्हायचे नेहमी. असं का? तुम्ही दत्तात्रयाच्या आर्वीला कोणते कार्यक्रम केले म्हटलं? कसब्यामध्ये राम जन्माचा कार्यक्रम. राम मंदिर आहे तिथे कसब्यात? राम मंदिर नाही आहे, एका घराच्या असा घर आहे, तिथे ओटा आहे मोठा. त्या ओट्यावर आम्ही राम जन्माचा कार्यक्रम करत होतो. 5 वर्ष केला. संगीताचा कार्यक्रम? नाही, संगीत रामायण वगैरे वाचत होतो, कधी गुरुचरित्र वाचत होतो, असं पारायण करत. तुम्हाला ते बोलवत होते? नाही, मी स्वतः करत होतो त्या. अच्छा. आर्वीला मी जात होतो नेहमी. तर तेव्हा कार्यक्रम होतो, तेव्हा आमची भेट नागपूरला, तिथे आर्वीला येत होतं ते. तेव्हा बरेचदा दर्शन झालं. असं काय? जवळजवळ 9-10 वेळा दर्शन झालं 5 वर्षात. आता काय वय आहे तुमचं? माझं वय आता 78 आहे. 78 वर्ष. तर तुमच्या घरी हे जे दत्तात्रयाचं मंदिराची स्थापना कधीपासून आहे? हे 1969 पासून मला प्रगट दत्ता दर्शन झालं होतं राजनांदगावला. त्याच्यानंतर 10-15 वर्ष, आता ह्याला 30 वर्ष झाली जवळ मंदिराला. असं हे घरीच तुम्ही मंदिर तयार? घरीच बांधलं. असं सार्वजनिक नाही, आम्ही स्वतःच्याच याच्यावर. स्वतः कार्यक्रम होतो दत्तजींचा मोठा, भेटा पूर्ण जेवण घालतो आम्ही. असं का? दत्त वर्गणी नाही का? तुम्हाला इच्छा असेल तर आणून टाका, नाही नका टाकू, असं त्याच्यावर ठेवला. असा प्रोग्राम ठेवला. बरोबर. 5 घरं मागून घ्यायची झोळी. त्याच्यानंतर कुठे जायचं नाही. ब्राह्मण असतो 7 दिवस. गुरुचरित्राचं पारायण असतं इथे. हो का? आणि त्याच्यानंतर एखाद्या महाराजांचं कीर्तन असते काल्यावर. असं का? दत्त जयंतीला. आणि आतापर्यंत माझे गुरु महाराज पुसलेले असतात, ते आतापर्यंत 52 वर्षापर्यंत आले इथे. हो काय? त्याच्या हातून काल्यावर. आता 2 वर्ष झाली मरण पावले ते. हो. त्याच्यानंतर मग आता कोणी 1 दिवस काल्या करतो. आणि गुरुचरित्राचं पारायण हे रोज 7 दिवस असते इथे. बरोबर. मला वाटते यावर्षी 2024चं 14 तारखेला काहीतरी कार्यक्रम आहे पुढल्या महिन्यात. 7 पासून 14 पर्यंत. हो, पौर्णिमा आहे ना ते, दत्त पौर्णिमा. पौर्णिमेला दत्त जन्म होतो, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद काला होतो. अच्छा. यावर्षी 2024ला. तर तुम्हाला समर्थांचे आणखी कोणते दृष्टांत आले सांगा एखादा आठवणारा. मला आठवणारा म्हणजे ज्यावेळेस मी अकोटला झोपलो होतो. त्यावेळेला झोपडत असताना म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात राहू नको, या लोकांच्या जिथे तू बसला आहे त्यांच्या घरी तू थांबू नको. लगेच मग मी तिथून उठून आलो.
असं काय एवढा दृष्टांत त्याचा त्यावेळेस साक्षात्कार झाला का तुम्हाला? साक्षात्कार वा. तसे स्मरण केलं तर केव्हाही दृष्टांतामध्ये येऊन बाबाजीचा वा. तर आता तुम्ही सध्या म्हणजे जीवन प्रवासात तुमच्या कोणत्या सर्व्हिसला वगैरे होते, कोणते काम मी करत होते? काटोलला नगर परिषदेला होतो. असं काय काटोलला हो, होतं? 25 वर्ष नोकरी केली. असं काय पण दरवर्षी कार्यक्रम करून निघून जात होते इथं हो काय काटोल. म्हणजे राहायचे काटोलला का तेव्हा? तेव्हा काटोलला राहायचं. असं सर्व्हिस पक्की झाल्यावर सर्व्हिस पक्की झाल्यानंतर. असं त्याच्या आधी डेली वेजेस होतं, त्याच्यानंतर परमनंट झालं, त्याच्यानंतर मग काटोललाच राहिलं. तर दादाजी तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचे थोडक्यात का होईना अनुभव सांगितले आणि तुम्ही दत्ताचे सर्वप्रथम उपासक आहात आणि बाबाजीनं तुम्हाला तंबाखू देतो म्हणे तुम्ही घेतला नाही, मग बिडीचा मी बिडीवाला आहे, पण तुम्हाला तो दृष्टांत दिला बाबाजीनं. तर आज आपल्या लहानूजी स्वानुभवचा हाच उद्देश आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं त्या व्यक्तींचे आपण अनुभव संकलन करायचं आणि तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा काय अधिकार होता, काय महात्म्य त्यांचं होतं, कोणत्या पद्धतीचं त्यांचं आचरण होतं, याची सगळी शिकवण तरुण पिढीला मिळावी याकरता आपण या चॅनलची निर्मिती केली आहे. आणि आज फार सुंदर दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणूया आपण, आदला महिना आहे, पुढे दत्त जयंती आहे पुढल्या महिन्यात, तर एक बाबाजीनं पाठवलेलं एक काम आहे आणि सोपवलेलं काम असं समजून तुमची जी मुलाखत घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी, समर्थ लहानूजी महाराज की जय.